नमस्कार मित्रांनो. तर जसं की आपल्याला माहिती आहे 1 डिसेंबरला पेपर आहे आपला, तर त्यासाठी माझं प्रिपरेशन चालू आहे. मग मी आजचा व्हिडिओ असं थोडंसं कॅज्युअल वगैरे बनवला. आज संडे आहे, तर मी तुम्हाला माझं थोडंसं रुटीन वगैरे सांगतो, म्हणजे आजचं काय मी केलं. तर जसं की मी आज ठरवलं होतं की PYQs करायचे पॉलिटीचे, मॉक टेस्ट द्यायची एक, आणि CSETचं लेक्चर करायचं आहे जे लॉजिकल रिझनिंगवरती होतं. करंट अफेअर करायचे आहेत, पॉलिटिकल आणि सायन्सचे करंट अफेअर्स करायचे आहेत. तसेच एक यूट्यूब व्हिडिओ बनवायचा होता, म्हणजे जो हा व्हिडिओ बनवायचा होता. आणि नंतर कॉलेजचा हा होमवर्क आहे ते सोडून द्या, त्याचं काय नाही. मग आपण बघतो आहे की म्हणजे आपलं डेली रुटीन कसं असणार आहे माझं, म्हणजे एका नॉर्मल MPSC ॲस्पिरंटचं रुटीन कसं असलं पाहिजे. आधी एक कंप्लीट आपली लिस्ट तयार पाहिजे की टू डू लिस्ट काय, म्हणजे आपल्याला उद्या काय करायचं आहे. मग ते एक दिवसा आधीच आपल्याला रेडी असलं पाहिजे. कारण मी पहिलं पण खूप वेळा असं झालं आहे माझ्यासोबत की मी उठतो सकाळी, मग काही लक्षात येत नाही काय करायचं काय नाही, काय रेडी नसतं. मग मी थोडंसं फॉलो करायचं ट्राय केलं की मग असं थोडंसं एक टू डू लिस्ट बनवू, आणि त्यातून म्हणजे आपल्याला लक्षात राहील की म्हणजे काय करायचं पुढे. आणि जर असं प्लॅन केला तरच ते एक्झिक्यूट होतात. यातले मी पुढचे आता किती एक्झिक्यूट होतील काय माहिती, पण आता एवढं तरी झाले, म्हणजे PYQs झालेत पॉलिटीचे वगैरे वगैरे. आणि नंतर आणखी एक सांगायचं आहे की जसं की आता कृषीची पद्धत ॲड झालेली आहेत. तर ज्यांचं पण कृषीचं बॅकग्राऊंड आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन कृषीमध्ये रिलेटेड, म्हणजे ॲग्रिकल्चर रिलेटेड BSc आहे किंवा BTech आहे, जे पण आहे त्यांनी तो फॉर्म भरून घ्यावा. आणि आता फॉर्म डेट ओपन झालेले आहेत, तर तुम्ही एक डेट क्लोज होण्याच्या आधीच भरून घ्या. कारण खूप जणांना अजून माहिती नाही कसं भरायचं आहे, काय भरायचं आहे फॉर्म. तर तो भरून घ्या, आणि तुम्हाला जर संधी भेटते तर त्याचा निश्चितच फायदा करून घ्या. तर हे एक सांगायचं होतं. आणि जे 1 डिसेंबर आहे त्या डेटला विसरू नका. आता माझ्या मते पुढे जाणार नाही आहे एक्झाम. आणि जसं की मी पहिल्या वेळेस पण प्रेडिक्ट केलं होतं की डिसेंबरमधनं एक्झाम होईल, आणि बरोबर तसंच झालेलं आहे. एक्झामची डेट डिसेंबरमध्ये आलेली आहे. आणि यावेळेस पण आता पूर्णपणे चान्सेस आहेत की डिसेंबरमध्ये कंप्लीट एक्झाम होणारच आहे. कारण याच्या पुढे जाऊन आता 2025मध्ये 2024ची एक्झाम घेणं काही बरोबर नाही आहे. मग त्यामुळेच खूप शक्यता आहे की डिसेंबरमध्ये एक्झाम होईल. आणि बाकी तुम्हाला एक सांगायचं आहे की PYQचा अभ्यास हा चालूच ठेवा. PYQ ऑलमोस्ट पार्टच करून ठेवा, तोंडपाठ ज्याच्यात ऑप्शन आहेत त्याबद्दल पण थोडीशी माहिती घ्या. आणि महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, हे दोन्ही पण टॉपिक करून ठेवा. तुम्हाला वाटते वेटेज कमी आहे त्या टॉपिकचं. मी 1-2 कमेंट बघितलेत की ते बोलतात महाराष्ट्राच्या भूगोलाला किंवा महाराष्ट्राच्या इतिहासाला वेटेज कमी आहे, की 1-2 क्वेश्चन आहेत. पण नाही, तसं वेटेज चांगलं आहे. तर वेटेज वाईज तुम्ही स्टडी करा. कारण कुठल्या सब्जेक्टला काही वेळेस खूप जास्त तुम्ही टाईम देता आणि त्याचा आउटकम खूप कमी असतो. म्हणजे आउटपुट ROI तुम्ही बघा ना, ROIवरून तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला काय भेटतं. म्हणजे आता आउटकम जर कमी असेल तर तुम्ही ते कशाला वाचणार आहे, असं आहे. आता जर वेळ आहे तर वाचून घ्या ते टॉपिक. डिफिकल्ट वाटतात ते टॉपिक यूट्यूबवरती सर्च करा, मला कमेंट करा, मी तुम्हाला ते टॉपिक समजून सांगेल. आता तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे ते मला समजत नाही, म्हणजे तुम्हाला कुठले टॉपिक्स वगैरे पाहिजेत. आता मी माझ्यानुसार व्हिडिओ बनवत जाईन, म्हणजे जे मला टॉपिक इम्पॉर्टंट वाटतं ते व्हिडिओ मी बनवत जाईन. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला मी कम्युनिटी पोस्टवरती पण पोल टाकेन की तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे. तर तुम्ही तो लगेच ते कम्युनिटीवरती पोस्टवरती जिचे सर्वात जास्त वोट्स येतील मी ते व्हिडिओ बनवणार आहे. आणि तसंच ह्या पुस्तकाचं तुम्ही जे PYQच्या पुस्तकाचं नाव विचारत होतात, त्या पुस्तकाचं नाव काय ज्ञानदीप अकॅडमीचं हे पुस्तक आहे. तर त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने PYQ सॉल्व्ह केलेले आहेत. मी असं कुठल्याही अकॅडमीचं प्रमोशन नाही करत आहे, पण मला PYQचं पुस्तक चांगलं वाटलं म्हणून हे पुस्तक मी वापरत आहे. तर आणखी मला हे सांगायचं होतं की या चॅनलवरती आता व्हिडिओ कंटिन्युअसली येत राहतील. कारण थोडंसं मध्ये माझा पर्सनल इश्यू असल्यामुळे मी मध्ये थोडंसं व्हिडिओची फ्रिक्वेन्सी कमी केली होती. पण आता मोस्टली व्हिडिओ फ्रिक्वेंटली राहतील आणि बरोबर शेड्यूल राहतील. तर त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि कनेक्टेड राहा. टेलिग्रामवरती तुम्हाला काही नोटिफिकेशन लगेच जर आले तर तुम्ही चेक करून, कारण तुमचे इम्पॉर्टंट नोटिफिकेशन तिकडे टेलिग्रामवरती टाकतो आहे, जे आयोगाने ऑफिशियल टाकलेले आहेत त्या. तर टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करा. त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा कमेंट करून तुम्ही लिंक घेऊ शकता. तसेच तुमच्या मित्रांना पण सजेस्ट करा जर हा चॅनल इम्पॉर्टंट तुम्हाला वाटतो आहे, आणि जर मी खरंच काही इन्फॉर्मेशन देत असेल तरच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तर असाच माझा नॉर्मल शेड्यूल असतो की म्हणजे एक मॉक टेस्ट देणे, PYQ सॉल्व्ह करणे आणि काही करंट अफेअर्सचं रिव्हिजन करणे, हे माझं शेड्यूल आहे. आता तुमचं शेड्यूल काय असतं ते तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही तुमचं कॉलेज करताय, तसेच तुम्ही कुठला जॉब करत असाल त्याच्यासोबत सांभाळत असाल, किंवा तुम्ही फुल टाईम प्रिपरेशन करताय, तर तुमचा माझ्यापेक्षा नक्कीच जास्तच अभ्यास झालेला असेल. तर मी फक्त माझ्याबद्दल मी सांगत आहे मी कसा करत आहे अभ्यास. दॅट्स इट. हाच एवढा व्हिडिओ होता. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.